नमस्ते विद्यार्थी मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.3 बघणार आहोत. नाउ लेट अस स्टार्ट. फर्स्ट, स्लोप ऑफ अ लाइन. When we walk on a plain road, we need not exert much effort, but while climbing up a slope, we need more efforts. In science, we have studied that while climbing up a slope, we have to work against gravitational force. In coordinate geometry, slope of a line is an important concept. We will learn it through the following activity. Now see this activity. In the figure, points A -2, 5. Coordinate of the point A is a -2, 5. B is 0, -2. C is 2, 1. D is 4, 4. Okay. And E is a 6, 7. इथे coordinate geometry मधलं x axis and y axis घेतलेली. L is a line आणि त्या लाईन वरचे हे पॉइंट्स आहेत. Observe the table which is made with the help of coordinates of this point on line L. Okay. आता हा टेबल आपण इथे ऑब्झर्व करणार. फर्स्ट पॉइंट C कन्सिडर केला इथे. सेकंड पॉइंट D. कोऑर्डिनेट ऑफ द फर्स्ट पॉइंट म्हणजेच कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट C इज 2, 1. कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट E इज 6, 7. आता या ठिकाणी इथे हा फॉर्म्युला घेतलेला आहे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. मीन्स वॉज डिफरन्स ऑफ y कोऑर्डिनेट अपॉन डिफरन्स ऑफ x कोऑर्डिनेट. म्हणजे या ठिकाणी 7 हा y2 झाला आणि 1 हा y1 झाला. That is y2 minus y1 means what? 7 minus 1. To the denominator x2 minus x1. There here x2 is a 6, x1 is 2. आणि हा रेशो इथे फाइंड आउट केला. 7 minus 1 you will get here 6. 6 minus 2 you will get here 4. आणि इथे सिम्प्लिफाय केलं. Then you will get here slope which is 3/2. Next point A and D. मग A चे कोऑर्डिनेट्स किती आहेत तर -2, 5. And the coordinate of the point D is 4, 4. Again find out y2 minus y1 upon x2 minus x1. आता या ठिकाणी y2 किती आहे तर 4 minus y1 किती आहे तर -5. 4 minus in bracket -5 and to the denominator x2 minus in bracket -2. Again this minus and minus that will become plus. 4 plus 5 you will get here 9. 4 minus in bracket -2. Minus will become plus. 9 upon 6. If we simplify, you will get again the ratio 3/2. If you take another 2 points, that is a point A and D. आता पुन्हा इथे D चे कोऑर्डिनेट्स किती तर 4, 4 आहेत. A चे कोऑर्डिनेट्स किती तर -2, -5. Again find difference of y coordinate upon difference of x coordinate. मग या ठिकाणी y2 किती आहे तर -5 मायनस y1 किती आहे तर तो 4 आहे. -5 -4 you will get here -9 and to the denominator my x2 minus x1. x2 किती आहे तर -2. x1 किती आहे तर तो 4. -2 -4. Then you will get here -6. पुन्हा हे सिम्प्लिफाय केलं. Then again you will get the ratio 3/2. आणि याच प्रकारे पुढचे त्याने जे पॉइंट्स दिलेत B, C, C, A, A, C, you can find out and every time you will get the ratio 3/2. प्रत्येकाच्या बाबतीत तुम्हाला तो रेशो किती मिळेल तर तो 3/2 मिळेल. ओके. Fill in the blanks spaces in the above table. Similarly, take some other pairs of points on line L and find the ratio y2 minus y1 upon x2 minus x1 for each pair. From this activity, we understood that for any 2 points x1, y1 and x2, y2 on line L, the ratio y2 minus y1 upon x2 minus x1 is constant. आणि प्रत्येकदा हा रेशो कसा आहे तर तो कॉन्स्टंट आहे. And therefore, if x1, y1 and x2, y2 are any 2 points on line L, then ratio y2 minus y1 upon x2 minus x1 is called slope of line. आणि म्हणून हा जो रेशो आलेला आहे
त्या रेशोला काय म्हणणार, या लाईन एल चा काय तर तो स्लोप आहे. व्हॉट इज द स्लोप ऑफ दॅट लाईन एल? स्लोप ऑफ दॅट लाईन एल इज 3/2. ओके. अँड नेक्स्ट, जनरली स्लोप इज शोन बाय लेटर एम. स्लोप हे एम या अक्षराने डिनोट केलं जातं. देअरफॉर एम इज इक्वल्स टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. आता या ठिकाणी सिक्वेन्स ही याच प्रकार घेतली पाहिजे. जर इफ यू टेक टू द न्यूमरेटर y2 मायनस y1 देन द डिनोमिनेटर मस्ट बी x2 मायनस x1. या प्रकारे नको असलं पाहिजे की न्यूमरेटरला y2 मायनस y1 आहे आणि डिनोमिनेटरला x1 मायनस x2 असं नको पाहिजे. ओके, यू कॅन टेक इट लाईक दिस ऑल्सो. या प्रकारे देखील तुम्ही ते फाइंड आउट करू शकतात. y1 मायनस y2 अपॉन टू द डिनोमिनेटर x1 मायनस x2 या प्रकारे देखील. आणि दोन्ही वेळा स्लोपची व्हॅल्यू कशी मिळेल तो तुम्हाला सेम मिळेल. ओके, परंतु या ठिकाणी सिक्वेन्स ही इम्पॉर्टंट असते. y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 और y1 मायनस y2 अपॉन x1 मायनस x2. ओके, नाव नेक्स्ट. आता इथे पुढे एक आपण अजून ऍक्टिव्हिटी बघणार आहोत. इन द फिगर सम पॉइंट्स ऑन लाईन L, T and N are given. Find the slope of those lines. Now you will know. आता या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल आपण लाईन एल चा स्लोप फाइंड आउट करणार. या ठिकाणी लाईन एल चे 2 पॉइंट्स दिले. द फर्स्ट पॉइंट A 4 0, B 6 1. देअरफॉर हियर स्लोप ऑफ लाईन एल, इथे बघणार स्लोप ऑफ लाईन एल. व्हॉट इज दॅट स्लोप? डिफरन्स ऑफ y कोऑर्डिनेट. समजा A या कोऑर्डिनेटला आपण x1 y1 कन्सिडर केला, B ला x2 y2 कन्सिडर केला. देन y2 मायनस y1 मीन्स व्हॉट? 1 मायनस 0. ओके, अँड टू द डिनोमिनेटर x2 मायनस x1 6 मायनस 4. या ठिकाणी 6 मायनस 4. देन द स्लोप इज दॅट इज 1 अपॉन 2. दिस इज द स्लोप ऑफ लाईन एल. नेक्स्ट, स्लोप ऑफ लाईन टी आपण इथे कन्सिडर करणार. स्लोप ऑफ लाईन टी. ओके, या ठिकाणी मग टी वर असणारे 2 कोऑर्डिनेट्स कोणते? दॅट इज द फर्स्ट कोऑर्डिनेट इज C 3 4 अँड D -1 0. पुन्हा C ला जर आपण x1 y1 कन्सिडर केलंय आणि D ला x2 y2, अगेन द डिफरन्स ऑफ y कोऑर्डिनेट्स मीन्स व्हॉट? 4 मायनस 0 अपॉन 4 मायनस 0 अपॉन 3 minus in bracket minus 1. 3 minus in bracket minus 1. Therefore, here the slope of line T is 4 upon this minus and minus, that will become plus. That is 4 upon 4. You will get here slope of line T is 1, and this is the slope of line L is M1. Slope of लाईन T इज M2. आता लास्ट लाईन आपली कुठली? तर लाईन N या ठिकाणी घेतलेली आहे. स्लोप ऑफ लाईन N दॅट इज इक्वल्स टू अगेन डिफरन्स ऑफ y कोऑर्डिनेट अपॉन डिफरन्स ऑफ x कोऑर्डिनेट. या ठिकाणी 4 मायनस 1. ओके, 4 मायनस 1 अपॉन 3 मायनस 6. 3 मायनस 6. आणि हे जर आपण इथे सिम्प्लिफाय केलं, देन यू विल गेट हियर 3 अपॉन मायनस 3. यू विल गेट हियर स्लोप -1, अँड फायनली हियर -1 इज इक्वल्स टू M3. दीज आर स्लोप ऑफ लाईन T, L and N. Okay, if you observe here the slope of line T, M2 is equals to 1, and slope of line L, M1 is 1 upon 2. लाईन T आणि लाईन L या दोघांचे स्लोप्स कसे तर ते पॉझिटिव्ह आहेत. अँड इफ यू ऑब्झर्व द स्लोप ऑफ लाईन N, दॅट इज M3 इज -1. ओके, नाव नेक्स्ट, स्लोप्स ऑफ x axis, y axis and lines parallel to axis. Okay,
या फिगर मध्ये तुम्ही बघू शकता. दिस इज एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस अँड लाईन M is a parallel to x axis. लाईन L is a parallel to y axis. आता या फिगर मध्ये पॉइंट्स ऑन द एक्स ऍक्सिस कोणकोणते घेतले त्याने ते x1 0 and x2 0. ओके, these are 2 points on x axis. स्लोप ऑफ x axis म्हणजे पुन्हा इथे डिफरन्स ऑफ y कोऑर्डिनेट अपॉन डिफरन्स ऑफ x कोऑर्डिनेट. इथे x ऍक्सिस वरचे दोन्ही y कोऑर्डिनेट कसे तर ते 0 0 आहेत. 0 मायनस 0 अपॉन x2 मायनस x1. या ठिकाणी न्यूमरेटरची व्हॅल्यू किती आहे तर 0 आली. Therefore the whole value of this fraction is 0. Therefore slope of x-axis is 0. In the same way, the points on y-axis वरचे दोन पॉइंट्स या ठिकाणी दिलेले आहेत 0 y1 and 0 y2. Okay. Therefore the slope of y-axis again difference of y coordinate upon difference of x coordinate means what y2 minus y1. आता या ठिकाणी x coordinate कसे तर ते दोन्ही 0 आहेत. Therefore 0 minus 0 and therefore you will get here slope y2 minus y1 upon 0. But division by 0 is not possible. Therefore slope of y-axis cannot be determined. Okay. Similarly, we cannot determine the slope of a line like line L which is parallel to y-axis. Now in this figure, line L is a parallel to y-axis. Therefore here we cannot determine the slope of line L as it is a parallel to y-axis. Okay. Now next, अजून स्लोप आपण वेगळ्या प्रकारे फाइंड आउट करतो using ratio in trigonometry. Therefore here slope of line using ratio in trigonometry. In figure 5.23, see this here 5.23. Coordinate of the point P is a x1 y1 and Q is a x2 y2 are on line L. P and Q या line L वरचे दोन पॉइंट्स आहेत. Now here if we take the difference of y coordinate upon difference of x coordinate means what y2 minus y1 आपण इथे घेतलं डिनोमिनेटरला x2 minus x1. This is the slope of line L. But this y2 minus y1, हा y2 minus y1 is nothing but the distance QR. This y2 minus y1 is nothing but the distance QR and x2 minus x1 is nothing but the distance PR. Okay. आता या ठिकाणी आपण हा ट्रायंगल कन्सिडर करणार ट्रायंगल PQR. Here line L makes an angle theta with the x-axis. Here PR is a parallel to x-axis and line L is their transversal. Therefore these two are the corresponding angle and hence here the measure of angle QPR is also theta. Okay. आता आपण हा ट्रायंगल कन्सिडर करणार आहोत ट्रायंगल PQR. In this triangle we will consider tan ratio. मग tan ratio म्हणजे काय opposite side upon adjacent side of this angle. What is the opposite side? Opposite side is a QR upon PR and hence tan of theta is equals to QR upon PR. Therefore here we have QR upon PR is equals to y2 minus y1 upon x2 minus x1 आणि आपल्याला QR upon PR ची व्हॅल्यू tan theta पण माहिती आहे. Okay. And hence from 1 and 2 y2 minus y1 upon x2 minus x1 is nothing but the tan theta. It means that y2 minus y1 upon x2 minus x1 is equals to tan theta and that is the slope of this line L. Okay. Next part देखील हा important आहे. When any two lines have same slope, these lines make equal angles with the positive direction of x-axis and therefore these two lines are parallel. Okay. Now we'll see here the slope of parallel lines. या ठिकाणी एक ऍक्टिव्हिटी आपण पुन्हा बघणार आहोत. In figure 5.22, line L and line T make angle theta with the positive direction of x-axis. या ठिकाणी line T आहे आणि line L आहे. They makes an
angle theta in a positive direction of the x-axis. Now as these two lines are parallel, ह्या दोन्ही lines parallel आहेत आणि x dash ही काय तर त्यांची transversal आहे. Okay, and therefore these are the corresponding angles आणि दोघांचं measure कसं असणार आहे तर ते same असणार आहे and that is equals to theta. Now points on line L are, that is a point A and the point B. आता इथे आपण या लाइन L चा स्लोप फाइंड आउट करणार आहोत इथे. that is what is the formula for the slope when the points on the lines are given. एखाद्या लाइन वरचे आपल्याला जर पॉइंट्स दिले असतील तर आपण स्लोप कसा फाइंड आउट करतो, डिफरन्स ऑफ y कोऑर्डिनेट अपॉन डिफरन्स ऑफ x कोऑर्डिनेट. जर समजा आपण B या पॉइंटला the coordinates of the point B are x2 y2, if we consider this is the x2 and y2, and the coordinate of the point A are x1 and y1, and therefore here y2 minus y1 means what here 3 minus 0, म्हणजे आपण इथे किती लिहिणार 3 minus 0. Next x2 minus x1, that is here x2 is a 0 and x1 is minus 3. Therefore I will write here minus in bracket minus 3. Here overall you will get here 3 and here minus minus क्या होणार तर ते plus होणार, that is 3 upon 3. You will get here slope of line is 1. Okay. In the similar way, consider suitable points on the line T and find the slope of line T. आता या ठिकाणी आपण लाइन T वरचा एक हा पॉइंट इथे कन्सिडर करणार and the coordinate of this point T, point C, which is on the line T is इथे किती येणार तर तो 2 and 0, as the given point is on the x-axis, its y coordinate is a 0. Next, here is another point of line T which is on y-axis. Okay, which is also on the y-axis. On y-axis x coordinate is a 0, and what about here the y coordinate? Y coordinate is a minus 2. आता जर आपल्याला हे दोन्ही पॉइंट जर आपण C आणि D कन्सिडर केले आणि यांचा जर स्लोप फाइंड आउट केला, then first difference of y coordinate means what 0 minus in bracket minus 2. इथे y coordinate किती तर 0 आहे, minus in bracket minus 2 and to the denominator 2 minus 0, and if you simplify here 2 upon 2 you will get here the slope of line T is 1 and the slope of line L is also 1. Okay, from this you can verify that parallel lines have equal slopes. आणि यावरून आपल्याला असं लक्षात येतं की when the two lines are parallel they have the equal slopes. Okay, now हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. The slope of x-axis and of any line parallel to x-axis is 0. X-axis चा slope and the line which is parallel to x-axis is 0, and the slope of y-axis and any line parallel to y-axis cannot be determined. यानंतर आपण सॉल्व्ड एक्झाम्पल्स बघणार आहोत. ओके, फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड द स्लोप ऑफ द लाइन पासिंग थ्रू द पॉइंट्स A -3 5 and B 4 1. Now here the coordinate of the point A are x1 y1 and coordinate of the point B are x2 y2. आता या ठिकाणी x1 किती तर -3, x2 किती येणार तर तो 4 येणार, y1 is 5 and y2 is -1. Therefore the slope of line AB is equals to y2 minus y1 upon x2 minus x1. What is the value of y2? Y2 is a -1, y1 is 5. -1 minus 5 upon x2 is a 4, minus in bracket -3. Minus minus will become plus. -1 minus 5, it will become -6. Here minus minus plus 1 are 4 plus 3, you will get here 7, and hence the slope of line AB is a -6 upon 7. Okay, आता next problem बघा, very interesting problem. Show that points P -2 3 Q 1 2 R 4 1 are collinear. Now see this here, point P Q R are the given points. We'll find out the slope of PQ. आता इथे आपण PQ चा slope find out करणार. What is that here? The difference of again y coordinate upon difference of x coordinate.
क्यूच्या पॉइंटला आपण x2 y2 कन्सिडर करणार आणि पीच्या पॉइंटला x1 y1 दॅट इज 2 minus 3 upon 1 minus in bracket minus 2. हे minus minus काय होणार तर ते प्लस होणार. 1 plus 2 means what you will get here 3. 2 minus 3 you will get here minus 1. Okay, and hence here slope of line PQ is minus 1 by 3. Similarly, we will find out the slope of QR. तर QR चा आपण slope find out करू. y2 minus y1 upon x2 minus x1. आता या ठिकाणी y2 किती कन्सिडर केलाय तर 1 and y1 किती तर 2. 1 minus 2. x2 is a 4 and x1 is 1. 4 minus 1. Therefore, here you will get here 1 minus 2 means what? Minus 1. 4 minus 1 means what? 3. And hence here slope of line PQ is minus 1 by 3. Slope of line QR is also minus 1 by 3. Slope of line PQ and QR are equal, but point Q lies on both the lines, and therefore, and hence finally, we say that the point PQR are collinear. या प्रकारे जर आपल्याला 3 पॉइंट्स कोलिनियर दाखवायचे असतील तर आपण पहिल्या दोघांचा स्लोप फाइंड आउट करणार आणि नंतर दोघांचा स्लोप फाइंड आउट करणार. इफ both of the slopes are equal, then we will say that the point PQR are collinear. Okay, आता त्याच टाइपचे काही प्रॉब्लेम्स आहेत तिथे. इफ स्लोप ऑफ द लाइन जॉइनिंग point P, K0 and Q minus 3 minus 2 is 2 upon 7, then find K. आता या ठिकाणी आपल्याला स्लोप दिलेला आहे त्याने ते पॉइंट P, K0, Q minus 3 minus 2. Slope of line PQ, again difference of y coordinate upon difference of x coordinate means what? Minus 2 minus 0 upon minus 3 minus K. Okay, आता या ठिकाणी आपल्याला डिनोमिनेटरला किती आला तर मायनस 3 मायनस के आणि न्यूमरेटरला किती आला तर तो मायनस 2 आला. हे सिम्प्लिफिकेशन दोन्ही ठिकाणी आपल्याला मायनस मायनस आणि न्यूमरेटरला इफ इट टेक दॅट इज अ मायनस कॉमन from the denominator, then you will get here 3 plus k and that is equals to slope is given 2 upon 7. इथे मायनस मायनस काय होतील तर ते प्लस होतील. If we simplify here to the numerator you will get here 1, that is 1 upon 3 plus k is equals to 1 upon 7. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, then you will get here 7 is equals to 3 plus k, and hence k is equals to 7 minus 3 means what? K is equals to 4. या प्रकारे. Okay, and in this way the value of k is 4. Now next problem. If coordinate of A, B, C, D are vertices of quadrilateral ABCD, then show that quadrilateral ABCD is a parallelogram. तर हे ABCD हे जे vertices आहेत ते कोणाचे तर ते parallelogramचे आपल्याला दाखवायचे. We know that the in parallelogram opposite sides are parallel. जे जर समजा आपण इथे parallelogramची फिगर इथे अशी घेतली and these are the A, B, C, D. We'll find out the slope of AB and slope of CD. If these two slopes of AB and CD are equal, it means that segment AB is a parallel to segment CD. And if slope of AD is equals to slope of BC, then the segment AD is a parallel to segment BC. आणि जर समजा AB चा स्लोप आणि CD चा स्लोप सेम आला आणि AD चा आणि BC चा देखील सेम आला, it means that the opposite sides of this quadrilateral are parallel and hence the quadrilateral ABCD is a parallelogram. Now first of all we'll find out the slope of AB. आता ते नेहमीप्रमाणे इथे difference of y coordinate upon difference of x coordinate means of 2 minus 1 इथे घेतलेला आहे 8 minus 6 म्हणजे किती आला तर 1 upon 2. slope of BC आता इथे ओके B आणि C 4 minus 2 9 minus 8. Then again here you are getting slope of BC is a 2. Next slope of CD. Slope of CD 3 minus 4, it means what? Minus 1. 7 minus 9 means what? Minus 2. Minus 1 upon minus 2, then you are getting
स्लोप ऑफ CD इज 1/2. बघा इथे स्लोप ऑफ AB किती आला तर 1/2. स्लोप ऑफ CD किती आला तर 1/2. That is the slope of AB and CD are equal. It means that AB is a parallel to CD. Next, slope of DA. आता DA चा slope means what? 7 minus 3. Y coordinate इथे किती आहे तर 3. 3 minus 1 and next is a 7 minus 6. Again here you are getting the slope is a 2. Means what? Slope of BC. BC चा slope आणि AD चा slope हे दोन्ही कसे आहेत तर ते same आहेत. Here the slope of line AB is equals to slope of line CD. Therefore, line AB is a parallel to line CD. Next, slope of BC is equals to slope of line DA. Okay, तो slope किती आहे तर 2 आहे दोघांचा. Therefore, the line BC is a parallel to line DA and hence both the pairs of opposite sides of the quadrilateral are parallel and therefore quadrilateral ABCD is parallelogram. याच टाइपचे एक्झाम्पल आपल्याला प्रॅक्टिस सेट मध्ये देखील मिळणार आहे. नाउ विल स्टार्ट दी प्रॅक्टिस सेट 5.3 सुरू करूया आता. नाउ लेट अस स्टार्ट प्रॅक्टिस सेट 5.3. okay, first example, angles made by the line with the positive direction of x-axis are given. Find the slope of these lines. First, measure of angle is 45 degree. Therefore, solution. Angle made by the line with the positive direction of x-axis theta is equals to 45. Therefore, the slope of line M is equals to tan theta, that's the tan of 45 is equals to 1. Okay. Therefore, the answer, slope of the given line is 1. Second, 60 degree. Again, angle made by the line with the positive direction of x-axis theta is equals to 60 degree. Slope of the line M is equals to tan theta, tan of 60, and that is equals to root 3. Okay, this is the answer. Next, 90 degree. Again, solution. Angle made by the line with the positive direction of x-axis theta is equals to 90 degree. Slope of the line M is equals to tan theta. आणि tan 90 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे की tan 90 is not defined. Therefore, the answer is slope of the given line is not defined. Next, question number 2. Find the slope of the lines passing through the given points. First point A is a 2, 3, B is a 4, 7. This example asked in March 20 and July 19 exam. हे मार्च 20 आणि जुलै 19 च्या एक्झाम मध्ये 1 मार्च साठी विचारले गेले होतं. नाउ वी हॅव गिवन द पॉइंट्स दिलेत ते नाही आपल्याला. फर्स्ट पॉइंट इज a x1 y1, b is a x2 y2, x1 is 2, y1 is 3, x2 is 4, y2 is 7. Okay. Now slope of the line AB, again difference of y coordinate upon difference of x coordinate, y2 minus y1 upon x2 minus x1, 7 minus 3 upon 4 minus 2, then you will get here 4 upon 2. Simplify केल्यानंतर तुम्हाला इथे 2 मिळेल. Therefore, the slope of the line AB is 2. Okay. Next example. Same type of examples आहेत इथे. पुन्हा फर्स्ट पॉइंटला x1 y1, सेकंड पॉइंटला x2 y2. या x1 आणि y1 च्या व्हॅल्यूज -3, y1 is 1, x2 is 5, y2 is -2. Again, the slope of the line is y2 minus y1 upon x2 minus x1. y2 is -2, y1 is 1, x2 is a 5, and x1 is a -3. Minus minus plus होणार ते -3/8. Slope of line PQ. Okay. Next example. C, whose coordinate is a 5 minus 2, D is a 7, 3. Again, first coordinate is a x1 y1, second is x2 y2. x1 is 5, y1 is -2, x2 is 7, y2 is a 3. Slope of the line CD, difference of y coordinate upon difference of x coordinate, 3 minus in bracket -2,
upon 7 minus 5. Then you will get here 3 plus 2 upon 2, that is a 5 by 2. Therefore, the slope of line CD is a 5 by 2. Next, fourth one, coordinate of point L is a minus 2, minus 3, M is a minus 6, minus 8. Again, the first coordinate is x1, y1, second is x2, y2. Again, the value of x1 is minus 2, y1 is minus 3, x2 किती तर minus 6 आहे, y2 minus 8. पुन्हा तोच फॉर्म्युला इथे घेतलेला आहे, डिफरन्स ऑफ y कोऑर्डिनेट अपॉन डिफरन्स ऑफ x कोऑर्डिनेट. y2 minus 8 आहे, y1 minus 3 आहे, मायनस मायनस काय होणार ते प्लस होणार, minus 8 plus 3 minus 5. डिनोमिनेटरला x2 minus 6 आहे, x1 minus 2 आहे, पुन्हा मायनस मायनस इथे प्लस होणार, minus 5 upon minus 4. You will get here slope of the line LM is 5 by 4. Slope of line LM is 5 by 4. Okay. Now next, पुन्हा E and F दोन points इथे दिलेत. This is the F. E चे coordinates minus 4 minus 2, F चे 6 3. First coordinate E x1 y1 and F is x2 y2. x1 is minus 4, y1 is minus 2, x2 is 6, y2 is 3. Therefore, the slope of line EF is a y2 minus y1 upon x2 minus x1. त्याच प्रकारच्या इथे steps आहेत. 3 minus in bracket minus 2 upon 6 minus in bracket minus 4. 3 plus 2 5, 6 plus 4 10, 5 by 10. You will get it 1 upon 2. Therefore, finally the answer, slope of line EF is 1 upon 2. Very easy examples. Next, T and S. The coordinate of point T is a 0 minus 3. S is 0 4. Okay. या ठिकाणी X coordinate कसा आहे तर तो 0 आहे. Okay. Therefore, as X coordinate is 0, the point lies on y-axis. Okay, x1 is 0, y1 is minus 3, x2 is 0, y2 is 4. Okay, therefore the slope of line TS y2 minus y1 upon x2 minus x1, 4 minus in bracket minus 3 upon 0 minus 0, 7 upon 0. Okay, हे points कोणावरती येतात तर y-axis वरती आहे. And the slope of the y-axis is not defined. 0 upon 7, it's not defined. Therefore, the slope of line TS cannot be determined. Next, question number 3. Determine whether the following points are collinear or not. या ठिकाणी A, B, C हे 3 points घेतलेले. First, we find out the slope of AB, then BC. Okay, या टाइपचे आपण solid examples केले. Now, first, slope of line AB. B च्या coordinatesला x2 y2 consider करणार, A ला x1 y1, 1 minus in bracket minus 1, difference of y coordinate. Okay, आणि denominatorला 1 minus in bracket minus 1, minus minus plus होणार ते, that is 1 plus 1, 2 upon 1, you will get slope of line AB is equals to 2. Next, slope of line BC म्हणजे 3 minus 1 upon 1 minus 0, then you will get here 2 upon 1. Slope of BC is 2. Slope of line AB is equals to slope of line BC. B is the common point. Therefore, points A, B, C are collinear. Okay. And hence, finally answer, the points A, B, C are collinear. याच प्रकारच्या सगळ्या स्टेप्स आहेत पुढच्या सर्व एक्झाम्पलसाठी. ओके. Second, D, E, F. Okay. First, find the slope of D. Okay. म्हणजेच E च्या coordinates मधनं D चे coordinates minus करणार. First 0, minus in bracket minus 3, 1 minus in bracket minus 2, difference of X coordinate. Minus minus plus होणार ते, numeratorला 3 येणार, denominatorला 1 minus in bracket minus 2, पुन्हा हे minus minus plus होणार, 1 plus 2. That is a 3 upon 3. You will get the slope of D is 1. Slope of EF. Puna EF 1.
minus 0 to minus 1. Again, the slope of EF is 1. Slope of line D is equals to slope of line EF. E is a common point. Therefore, the point D, E and F are collinear. And finally answer, the points D, E, F are collinear. Okay. Next, LMN. पुन्हा first find out the slope of LM. M च्या coordinates मधनं L चे coordinates minus करणार. 3 minus 5, 3 minus 2. You will get minus 2 upon 1. That is the minus 2. Slope of LM. Slope of MN. That is the 1 minus 3 and 5 minus 3. Minus 2 upon 2. You will get slope of MN is a minus 1. Slope of line LM is not equals to slope of line MN. दोघांचे स्लोप कसे तर वेगळे त्या ठिकाणी. Therefore the points L, M, N are not collinear. Next example. Finally answer इथे लिहिणार. These points are not collinear. Fourth one, PQR. Okay. तर या ठिकाणी पुन्हा P आणि Q first slope काढणार. Slope of line PQ. Minus 3, minus in bracket minus 5, 1 minus 2, minus 3 plus 5 upon minus 1. That is a 2 upon minus 1. Overall, you will get here minus 2. Slope of line QR, that is a 3, minus in bracket minus 3. Next, minus 2, minus 1, minus minus will become plus 3 plus 3 is a 6 upon minus 3. Overall, slope of line QR is a minus 2. Next, slope of line PQ is equals to slope of line QR. Q is the common point. Therefore, the points PQR are collinear. And final answer. Okay, the points are collinear. Next, fifth problem, RST. पुन्हा या ठिकाणी RS चा स्लोप आपण फाइंड आउट करणार. नेक्स्ट ST चा स्लोप फाइंड आउट करणार. Okay. Slope of RS is equals to 2 minus in bracket minus 2 means what y2 minus y1. Denominator ला किती येणार? x2 minus x1 minus 2 minus 1. 2 plus 4. That is a 6. Minus 2 minus 1 minus 3. 6 upon minus 3 you will get here minus 2. Slope of ST. Okay. 4 minus 2 minus 3 minus in bracket minus 2. Again, minus minus will become plus, minus 3 plus 2 minus 1. 2 upon minus 1. Overall, you will get here minus 2, slope of ST. Okay. Now here, slope of line RS is equals to slope of line ST. Therefore, the point RST are collinear and hence final answers. Points RST are collinear. Next example, same type चे examples आहेत इथे फक्त फ्रॅक्शन घेतलेलं आहे. स्लोप ऑफ AK, दॅट इज अ 5/2 minus 4. ओके, या 2 ने 4 ला मल्टिप्लाय करणार, दॅट इज अ 8. 5 minus 8 upon 2 and डिनोमिनेटरला minus 2 plus 4, दॅट इज 2. सिम्प्लिफिकेशन करणार, minus 3/2 into हा 2 मल्टिप्लाइड and reciprocal होणार. You will get slope minus 3/2, slope of AK. Next, slope of Kn, that is a minus 2 minus 5/2, denominator ला 4 minus in bracket minus 2. पुन्हा इथे सिम्प्लिफाय करणार, minus 4 minus 5/2 minus 9/2 and this divided by, okay, हे इथे divided by 6. तो मल्टिप्लाइड and reciprocal होणार 1/6. पुन्हा हे सिम्प्लिफाय करणार, ओके, 3 ने त्याला डिव्हिजन देणार. 3 3s are 9 and 3 2s are 6. Therefore, you will get here minus 3/2, 2 into 2. 3/2 into 1/2. You will get here minus 3/4. Here the slope of line AK and the KN both are equal. Therefore, the points AKN are collinear. Therefore, the points final answer, the points are collinear. Next question, if A, B, C are vertices of a triangle, then find slope of each side. Okay, for now see this here triangle. Okay, या ठिकाणी आपण triangle
the first coordinate A is a 1 minus 1. Next B, here is a 0 minus 4, and C minus 5 3. Okay, first find the slope of AB. 4 minus in bracket minus 1, denominator 0 minus 1, overall you will get here 4 plus 1 5 by minus 1 minus 5. Slope of AB is minus 5, slope of BC, okay, 3 minus 4, and denominator minus 5 minus 0, you will get here minus 1 upon minus 5, 1 upon 5. Next, slope of BC is 1 by 5. Slope of AC आता find out करणार. Okay, 3 minus in bracket minus 1, denominator minus 5 minus 1, minus minus plus होणार, 3 plus 1 4 upon minus 6 minus 2 by 3. Okay, this is the slope of side AC. Therefore, the slope of side AC is a minus 2 by 3. आणि नंतर final answer लिहिणार आपण ते. Slope of line side AB is a minus 5. Slope of side BC is a 1 by 5. And AC is a minus 2 by 3. Next problem. Show that A, B, C, D are the vertices of parallelogram. Okay. या टाइपचा प्रॉब्लेम आपण यापुढे केलेला A, B, C and D. Find out the slope of AB first of all. AB चा slope 2 minus in bracket minus 7 minus 1 minus in bracket minus 4, then you will get a 2 plus 7 9 minus 1 plus 4 3, 9 by 3, you will get here 3. Slope of AB, then BC चा slope find out करना 5 minus 2, then 8 minus in bracket minus 1, 3 by 9, you will get here 1 by 3. Slope of CD 5 minus in bracket minus 4, or D च्या कोऑर्डिनेट्स मधनं C चे कोऑर्डिनेट मायनस करणार, minus 4 minus 5 डिनोमिनेटरला 5 minus 8 minus 9 upon minus 3, you will get here 3. Slope of CD. Next, slope of AD, okay, that is a minus 4 minus in bracket minus 7, difference of y coordinate, x coordinate 5 minus in bracket minus 4. Here minus minus plus होणार, minus 4 plus 7, you will get here 3, 5 plus 4 9, overall you will get here 1 by 3. इथे ऑब्झर्व केलं तर AB चा स्लोप किती आला तर तो 3 आला, CD चा स्लोप देखील 3 आला. It means that AB is a parallel to CD from 1 and 3. Slope of line AB is equals to slope of line CD. Line AB is a parallel to line CD. Okay. If the two lines have equal slopes, then they are parallel. Next, पुढच्या दोन लाईन्स साठी देखील from 2 and 4. BC चा slope 1 by 3 होता, AD चा देखील 1 by 3. Therefore, the slope of line BC is equals to slope of line AD. Therefore, line BC is a parallel to AD. Okay, same reason आपण इथे लिहिणार. Opposite sides of this quadrilateral are parallel, and therefore these are the vertices of parallelogram. Okay. Next question. Find K if R, S and slope of line RS is minus 2. यामध्ये आपल्याला RS चा स्लोप दिलेला आहे आणि S चा y कोऑर्डिनेट आपल्याला दिला नाहीये. ओके. We'll use the slope of line RS is equals to minus 2. हे स्लोपचा फॉर्म्युला घेणार, डिफरन्स ऑफ y कोऑर्डिनेट अपॉन डिफरन्स ऑफ x कोऑर्डिनेट, दॅट इज अ k मायनस इन ब्रॅकेट मायनस 1, डिनोमिनेटरला मायनस 2 मायनस 1. ओके, स्लोप मायनस 2 आहे, मायनस मायनस प्लस होणार k प्लस 1 अपॉन मायनस 3. ओके, इथे मायनस 2 इंटू मायनस 3 यू विल गेट हियर 6. 6 इज इक्वल्स टू k प्लस 1. k इज इक्वल्स टू 6 मायनस 1. देयरफॉर k इज इक्वल्स टू 5. ओके, इझी क्वेश्चन आहे तो. आपल्याला स्लोप दिलेला आहे, फक्त फॉर्म्युलेत या व्हॅल्यूज टाकणार आणि ते सिम्प्लिफाय करणार. नेक्स्ट, फायनल आन्सर, द व्हॅल्यू ऑफ k इज 5. Find k if coordinate of B is a k minus 5, C is 1 2,
and the slope of line is 7. Puna same slope of BC is 7. Slope of line BC is equals to again 2 minus in bracket minus 5. Denominator k 1 minus k minus minus plus 1 2 plus 5. Denominator 1 minus k that's equals to 7. 2 plus 5 is a 7. Okay, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार 7 in bracket 1 minus k bracket complete is equals to 7. Simplification. Okay, हा 7 इथे मल्टिप्लाइड आहे त्यानंतर तो डिवाइड होणार. Then you will get here 1 minus k is equals to 1. Therefore minus k is equals to 1 minus 1 or minus k is equals to 0. It means that k is equals to 0. Okay. Next, final answer, k is equals to 0. Question number 8. Find k if PQ is a parallel to RS. Coordinates of the PQ, RS are given. Okay. आता PQ is a parallel to RS म्हणजे PQ चा स्लोप फाइंड आउट करणार आणि RS चा दोन्ही इक्वेट करणार. Then you will get the value of k. First, slope of parallel lines have equal slopes. Slope of PQ is equals to slope of RS. आता PQ चा slopes difference of again y coordinate 6 minus 4 denominator ला 3 minus 2. Okay. आणि RS चा स्लोप k minus 1 s म्हणजे s चे 5 minus 3. न्यूमरेटरला किती आलं तर 2 upon 1 k minus 1 आणि डिनोमिनेटरला इथे 5 minus 3 means 2. पुन्हा इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into 2 4. 4 is equals to k minus 1. Therefore k is equals to 4 plus 1. K is equals to 5. Easy question होता. As PQ and RS are parallel, their slopes are equal. Then you will get the value of k. Okay. And finally answer k is equals to 5. And in this way we have completed practice set 5.3. If you have any doubt you can ask me in comment section. आणि त्याचबरोबर मला थँक्स देखील बटन ते मिळालेलं आहे. Okay. Now we will see in the next video. Till then, goodbye.